we start our next topic, that is hypnotics and sedative. What is meant by sedative and hypnotics? Hypnotics are the drug which depress the central nervous system and produces sleep resembling to the natural sleep in the normal dose. काय करतं, असे एजंट जे काय करतात सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतात आणि काय करतात स्लीप प्रोड्यूस करतात, त्याला आपण म्हणतो हिप्नॉटिक. अँड दे आर यूज्ड टू ओव्हरकम द इन्सोमनिया. काय म्हणते, असे पर्सन, इन्सोमनिया म्हणजे लॉस ऑफ स्लीप, ओके, ज्याला झोप येत नाही त्या पर्सनला झोप येण्यासाठी हे एजंट देत असतात. ओके, कोणते, हिप्नॉटिक्स. अँड व्हॉट इज मीन बाय सेडेटिव्ह? सेडेटिव्ह आर द सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसंट बट डू नॉट इंड्यूस स्लीप इन द नॉर्मल डोस बट काम द नर्व. काय करतं, नर्वला काम करायचं, काम म्हणजे शांत करायचं काम करतं, म्हणजेच एक्सायटेशन काय करतात ते रिड्यूस करतात पण झोप प्रोड्यूस करत नाहीत. हे आहे सेडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स. दे रिड्यूस excitement of nerves and hence are used in the relief of tension, anxiety and restlessness. जर टेन्शन असन, anxiety होत असन किंवा रेस्टलेसनेस असं म्हणजे बैचेन जो होत असेल तर त्या पर्सनला आपण काय देतो, सेडेटिव्ह, जे झोप आणत नाही. ओके, म्हणून हिप्नॉटिक्स इन स्मॉलर डोस मे बी सेडेटिव्ह व्हाईल सेडेटिव्ह इन लार्जर डोस प्रोड्यूस हिप्नॉटिक इफेक्ट. ओके, म्हणजे हिप्नॉटिक थोड्यासुद्धा डोसमध्ये सेडेटिव्ह म्हणून ॲक्ट होतात, पण सेडेटिव्हला हिप्नॉटिक म्हणून प्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागते, लार्ज डोस द्यावं लागतं. अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी शोन बाय द ऑल हिप्नॉटिक्स and sedative is a general type of depression on the cerebrospinal axis. In their clinical application, they mainly differ in the time required for the onset of depression and the duration of ॲक्शन प्रोड्यूस. काय म्हणते, सगळे जे हिप्नॉटिक आणि सेडेटिव्ह आहेत ते काय करणार, सेरिब्रोस्पायनल ॲक्सिसला डिप्रेस करायचं काम करणार, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करणार. पण बाकीचे जे आहेत फक्त त्याचा टाईम ड्युरेशनचा काय येणार, फक्त काही लवकर करणार तर काहींना डिप्रेस करायला वेळ लागेल. ओके, आता बघू आपण त्याचं क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन ऑफ सेडेटिव्ह अँड हिप्नॉटिक्स. देअर आर मेन टू क्लास ऑफ सेडेटिव्ह अँड हिप्नॉटिक्स. फर्स्ट बार्बिचुरेट अँड सेकंड नॉन बार्बिचुरेट. बार्बिचुरेटमध्ये 4 सबटाईप्स आहेत डिपेंडिंग अपॉन देअर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. फर्स्ट लॉंग ॲक्टिंग बार्बिचुरेट 6 hours और मोर, एक्झाम्पल फिनोबार्बिटोन. नंतर इंटरमिडिएट ॲक्टिंग इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिचुरेट ज्याचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन 3 to 6 hours आणि त्याचं एक्झाम्पल आहे ब्युटोबार्बिटोन. नंतर शॉर्ट ॲक्टिंग बार्बिचुरेट लेस दॅन 3 hours, एक्झाम्पल सायक्लोबार्बिटोन. आणि लास्ट आहे अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिचुरेट ज्याचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन फक्त 1/2 to 1 hourसाठी असतं, त्याला आपण म्हणतो मिथोहेक्झिटोन और थायोपेंटॉन सोडियम. ओके, अँड सेकंड क्लास आहे नॉन बार्बिचुरेट. त्यामध्ये परत सबटाईप्स आहेत. पहिली बेन्झोडायझेपिन, एक्झाम्पल डायझेपाम. बी ऑदर सायक्लिक नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड, एक्झाम्पल आहे अमाइड्स अँड इमाइड्स. त्याचं एक्झाम्पल आहे ग्लुथेथिमाइड. आणि असायक्लिक नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड, एक्झाम्पल आहे मेप्रोबामेट. कोणता आहे, मेप्रोबामेट. नेक्स्ट अल्कोहोल अँड देअर डेरिव्हेटिव्ह ट्रायक्लोफोस सोडियम. नंतर अल्डिहाइड अँड देअर डेरिव्हेटिव्ह पॅराल्डिहाइड. अँड लास्ट मिसलेनियस, एक्झाम्पल आहे त्याचं ब्रोमाइड्स, अँटीहिस्टामाइन्स. ओके, हे झाले त्याचं क्लासिफिकेशन कशाचं, हिप्नॉटिक्स अँड सेडेटिव्ह. बरं, रिपीट ऐकायचं असेल तर परत बॅक जायचं आणि बघायचं. ओके, हे झालं क्लासिफिकेशन. आता आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलं की बार्बिचुरेट आणि ते कसं तयार होते. ओके, सो परत बार्बिचुरेट जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला अँटी कन्व्हर्जंटमधलं परत फिनोबार्बिटोनचा पॉईंट बघून घ्या. ओके, आता आपण बघू ह्याच्या रिलेटेड कंपाऊंड्स. ठीक आहे, ह्या ठिकाणी दुसरा बार्बिटोन आहे ब्युटोबार्बिटोन. इट इज डिफर फ्रॉम फिनोबार्बिटोन इन हॅविंग आयसोब्युटिल रॅडिकल इन्स्टेड ऑफ फिनिल ग्रुप. ज्यामध्ये काय होतं, आयसोब्युटिल ग्रुप अटॅच होतो. कोणता ग्रुप, एक बेन्झिन बरोबर, इथिल ग्रुप जशाला तसंच राहणार. इथिल ग्रुपच्या ऐवजी कोणता ग्रुप अटॅच होणार, आयसोब्युटिल ग्रुप. कोणता ग्रुप अटॅच होणार, आयसोब्युटिल ग्रुप अटॅच होणार. त्याला आपण काय म्हणतो, ब्युटोबार्बिटोन. बाकी सगळं सिमिलर टू द
फिनोबार्बिटोन. ओके, युजेस त्याचे तेच, इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिचुरेट, युज्ड ॲज अ सेडेटिव्ह इन इन्सोमनिया अँड रिलॅक्स. इट इज ऑल्सो युज्ड फॉर प्री ऑपरेटिव्ह मेडिकेशन टू इंड्यूस पेशंट टू रिलॅक्स अँड रेस्ट. म्हणजे प्री ऑपरेटिव्ह मेडिकेशन, ऑपरेशन होण्याच्या आधी पेशंटला शांत करण्यासाठी, रेस्ट करण्यासाठी आपण काय यूज करतो, ब्युटोबार्बिटोनचं यूज. ब्रँड नेम आहे इथोब्राल. ओके, आणि टॅबलेट हे काय झालं त्याचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. ओके, आता आपल्याला नेक्स्ट ड्रग बघायचा आहे त्याचा ग्लुटेथिमाइड. कोणता आहे, ग्लुटेथिमाइड. आणि ह्या ठिकाणी डायझेपाम पण आहे, पण डायझेपाम आपण बघू अँटीसायकोटिकमध्ये. ओके, ह्या ठिकाणी बघायचं आपल्याला ग्लुटेथिमाइड. ग्लुटेथिमाइड काय बघा, सिम्पल स्ट्रक्चर. इट इज अ पायपिरिडिन 2,6 डायोन डेरिव्हेटिव्ह इन विच इथिल अँड फिनिल ग्रुप आर प्रेझेंट ॲट अ C3 पोझिशन. काय म्हणते, पायपिरिडिन डेरिव्हेटिव्ह आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती पायपिरिडिन म्हणजे सिमिलर टू द पायरिडिन, पण त्यामध्ये काय नसतं, बॉन्ड, सॅच्युरेटेड असतं. बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला पायपिरिडिनचं स्ट्रक्चर काढून दाखवते. सॅच्युरेटेड असतं. ओके, हे झालं पायपिरिडिन. नंबरिंग द्या, 1 2 3 4 5 6. दुसऱ्या आणि 6व्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड ओ. मग ह्याचं बेसिक नाव येतं पायपिरिडिन. पायपिरिडिन 2,6 डाय ONE. ओके, आणि तिसऱ्या कार्बनला एक इथिल ग्रुप आणि दुसरी बेन्झीन रिंग. नाव कसं येणार मग, 3 इथिल 3 फिनिल पायपिरिडिन 2,6 डायोन. काय येणार बघा, 3 इथिल 3 फिनिल पायपिरिडिन 2,6 डायोन. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, ग्लुटेथिमाइड. कशाचं आहे, ग्लुटेथिमाइडचं. ओके, काय आहे, 3 इथिल 3 फिनिल पायपिरिडिन 2,6 डायोन. आलं लक्षात. आता आपण बघू त्याच्या प्रॉपर्टीज. काय म्हणते प्रॉपर्टी, इट इज अ व्हाईट पावडर ऑर कलरलेस क्रिस्टल्स, ओडरलेस, अँड टेस्ट कशी आहे त्याची, बिटर. युजेस, इट इज अ हिप्नोटिक अँड स्टेडेटिव्ह. इट इज यूज्ड टू इंड्यूस स्लीप प्रोड्यूस करण्यासाठी यूज करतं. अँड इट इज ऑल्सो बीन यूज्ड टू रिलीव्ह अँझायटी अँड टेन्शन. टेन्शन कमी करण्यासाठी सुद्धा यूज करतात. त्याचं फॉर्म्युलेशन बघा, ग्लुटेथिमाइड टॅबलेट अँड ग्लुटेथिमाइड कॅप्सूल. अँड ब्रँड नेम आहे त्याचं डोरीडेन. डोरीडेन असं नका म्हणू, काय आहे, डोरीडेन. हे काय त्याचं ब्रँड नेम. बाकीचे त्याच्या रिलेटेड ड्रग आहेत, तुम्ही एकदा फक्त ओव्हरलुक करून घ्या, त्याचे ब्रँड नेम वगैरे लक्षात ठेवा. ओके, इथं आपला सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स चॅप्टर एंड झाला. काही डाऊट असेल तर विचारा. ओके.